अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारून सुरुवात करते. तुम्ही अनेक वेळा लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल, फक्त 21 दिवस आदित्य हृदय स्त्रोत म्हणा आणि आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. पण तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला आहे का, हे खरंच आहे का, की हा फक्त लोकांमध्ये प्रचलित असलेला एक समज आहे? खरंच 21 दिवस हे स्त्रोत म्हटल्याने चमत्कार घडतो का, की यामागे काही वेगळंच आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास पसरवणार नाही, तसेच कोणत्याही चमत्काराची हमी देखील देणार नाही. पण धर्मग्रंथ, परंपरा आणि साधनेचा अनुभव या तिन्ही गोष्टींच्या आधारे आदित्य हृदय स्त्रोताचं महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सूर्याला केवळ एक ग्रह किंवा आकाशातील तेजस्वी गोळा मानलेला नाही. सूर्य म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे देव, संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणारे, ऊर्जा देणारे, जीवनाला गती देणारे. सूर्य नसेल तर पृथ्वीवर जीवनच शक्य होणार नाही. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी सूर्यनारायणाची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली. सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. कारण दिवसाची सुरुवात प्रकाशाने झाली तर मनातील अंधार देखील हळूहळू दूर होतो, असा आध्यात्मिक संदेश या परंपरेमधून दिला जातो. आता प्रश्न असा पडतो, आदित्य हृदय स्त्रोत म्हणजे नेमकं काय? हे स्त्रोत रामायणातील युद्धकांडांमध्ये वर्णन केलेलं एक अत्यंत महत्वाचं स्त्रोत आहे. राम आणि रावण यांच्यातील युद्ध अनेक दिवस चालू होतं. युद्धामुळे प्रभू श्रीराम शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकले होते, अशी कथा देखील सांगितली जाते. त्याच वेळी महर्षी अगस्त्य तेथे येतात. ते प्रभू श्रीरामांना म्हणतात, हे राम, सूर्यनारायणाचं स्मरण करा, आदित्य हृदय स्त्रोताचं श्रद्धेने पठण करा. त्यामुळे तुमच्या मनात नवं धैर्य निर्माण होईल, आत्मविश्वास जागृत होईल आणि तुम्ही नव्या शक्तीने संकटाला सामोरं जाल. प्रभू श्रीरामांनी पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र म्हटलं. त्यानंतर त्यांनी नव्या उत्साहाने युद्धाला सुरुवात केली आणि शेवटी धर्माचा विजय झाला. मंडळी, या कथेतून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट समजते. आदित्य हृदय स्त्रोत हे केवळ विजय मिळवण्यासाठी नाही, तर संकटाच्या काळात मन स्थिर ठेवण्याची साधना आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. कधी आर्थिक अडचणी, कधी कौटुंबिक समस्या, कधी आरोग्याच्या चिंता, तर कधी मनातील भीती. अशा वेळी माणूस बाहेरून नव्हे तर आतून मजबूत असणं आवश्यक असतं. आणि भक्ती, प्रार्थना, जप किंवा स्तोत्र यांचा उद्देशही हाच असतो, मनाला आधार देणं. आता आणखी एक प्रश्न, लोक विशेषतः 21 दिवसांचाच संकल्प का करतात? याचं उत्तर अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये सापडतं. असं मानलं जातं की एखादी चांगली सवय सातत्याने काही काळ केली तर ती आपल्या जीवनाचा भाग बनू लागते. म्हणून काही जण 21 दिवसांचा संकल्प करतात. मात्र हे लक्षात ठेवा, धर्मग्रंथांमध्ये 21 दिवसांमध्ये नक्कीच चमत्कार होईल असा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. खरा भर आहे तो श्रद्धेवर, सातत्यावर आणि सदाचारावर. जर एखादी व्यक्ती फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्तोत्र म्हणत असेल तर कदाचित तिला अपेक्षेप्रमाणे अनुभव येणार नाही. पण जर ती व्यक्ती स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही प्रार्थना करत असेल तर तिच्या विचारांमध्ये, वागण्यात आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात हळूहळू बदल जाणवू शकतो. मंडळी, साधना म्हणजे देवाशी व्यवहार नाही. मी एवढं केलं तर देवाने मला एवढं द्यायलाच पाहिजे अशी अपेक्षा भक्तीमध्ये नसते. भक्ती म्हणजे पूर्ण विश्वासाने केलेलं समर्पण. जेव्हा आपण निष्काम भावनेने देवाचं स्मरण करतो तेव्हा सर्वात मोठा बदल बाहेरच्या परिस्थितीत नाही तर आपल्या मनात घडायला सुरुवात होते. याच कारणामुळे अनेक अनुभवी साधक सांगतात, संकट संपली नाहीत, पण त्यांना सामोरं जाण्याचं धैर्य नक्की वाढलं. आणि कधी कधी हेच धैर्य आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरतं. म्हणून जर तुम्ही देखील आज आदित्य हृदय स्त्रोताचा
21 दिवसांचा संकल्प करण्याचा विचार करत असाल तर तो कोणताही चमत्कार पाहण्यासाठी करू नका, तर स्वतःचं मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक करण्यासाठी करा. कारण जेव्हा मन बदलतं तेव्हा निर्णय बदलतात. निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्याची दिशा हळूहळू बदलू लागते. याच विचारातून पुढे आपण जाणून घेणार आहोत की ही साधना नेमकी कशी करावी, कोणते नियम पाळावेत आणि श्रद्धेसोबत कोणत्या चांगल्या सवयी जोडल्यानं या साधनेचा अनुभव अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. मंडळी, कोणतीही साधना सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. देवाला आपल्या मोठ्या पूजा, महागड्या वस्तू किंवा दिखाऊपणाची गरज नसते. देवाला आवश्यक असते ती आपल्या मनातील शुद्ध भावना. म्हणून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करताना सर्वप्रथम मन शांत करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास पहाटे सूर्योदयाच्या सुमारास उठावं. स्नान करून स्वच्छ आणि प्रसन्न वस्त्र परिधान करावीत. त्यानंतर पूर्व दिशेकडे तोंड करून शांतपणे बसावं. तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावं. अर्घ्य देताना मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवावी. कारण आपण ज्या सूर्याच्या कृपेने प्रत्येक दिवस अनुभवतो त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्याची ही एक सुंदर परंपरा आहे. त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचं पठण सुरू करावं. शब्द अगदी परिपूर्ण उच्चारले नाहीत तरी निराश होऊ नका. मनात भक्ती, नम्रता आणि श्रद्धा असेल तर तीच खरी उपासना आहे. मात्र शक्य तितका योग्य उच्चार शिकण्याचा देखील प्रयत्न करावा. कारण प्रत्येक संस्कृत शब्दामध्ये एक विशिष्ट लय आणि अर्थ दडलेला असतो. पठण पूर्ण झाल्यावर सूर्यदेवांना नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करावी. हे सूर्यनारायणा, माझ्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबाला आरोग्य, आनंद, समाधान आणि सद्बुद्धी लाभू द्या. मंडळी, ही प्रार्थना फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. संपूर्ण समाजाच्या कल्याणाची प्रार्थना करा. कारण आपल्या संस्कृतीने नेहमीच सर्वे भवन्तु सुखिनः हा विचार शिकवला आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, या 21 दिवसांमध्ये कोणते नियम पाळावेत? अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये असा सल्ला दिला जातो की या काळात शक्य तितका सात्विक आहार घ्यावा. राग, मत्सर, द्वेष, अपशब्द आणि खोटं बोलणं टाळावं. याचा प्रयत्न करावा. आई वडिलांचा आदर करावा. गरजूंना मदत करावी. कुणाचं मन दुखावणारं वर्तन टाळावं. कारण केवळ स्तोत्र म्हणणं पुरेसं नसतं, त्यातील शिकवण आपल्या आचरणात उतरवणं अधिक महत्वाचं असतं. अनेक भक्त यांचे अनुभव सांगतात. काही जण म्हणतात की नियमित पठणामुळे त्यांचं मन अधिक शांत झालं. काहींना दिवसाची सुरुवात अधिक उत्साहाने होते असं जाणवलं आहे. काहींना निर्णय घेताना पूर्वीपेक्षा अधिक स्थिरता वाटू लागली. तर काहींनी सांगितलं की संकट तशीच होती पण त्यांना सामोरं जाण्याचं धैर्य वाढलं. म्हणून हे अनुभव प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असू शकतात. म्हणून कोणालाही ठराविक परिणामाची हमी देता येत नाही. पण सातत्याने प्रार्थना, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक विचार यांचा मनावर चांगला परिणाम होऊ शकतो, असा अनेकांचा अनुभव आहे. मंडळी, आपण अनेकदा देवाला म्हणतो माझी परिस्थिती बदला, पण कदाचित देव आधी आपला दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करत असतो. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण विचार बदलले तर त्याच परिस्थितीकडे पाहण्याची आपली ताकद बदलते. यालाच खरी साधना म्हणतात. आदित्य हृदय स्तोत्र आपल्याला फक्त सूर्याची उपासना शिकवत नाही, ते अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्गही दाखवतं. नैराश्यातून आशेकडे, भीतीतून धैर्याकडे आणि अस्थिरतेतून स्थिरतेकडे. हा प्रवास एका दिवसात होत नाही. तो सातत्याने, श्रद्धेने आणि चांगल्या कर्मांनी घडत जातो. म्हणून जर तुम्ही आजपासून 21 दिवसांचा संकल्प करत असाल तर फक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करू नका. स्वतःमध्ये एक चांगला माणूस घडवा. मन अधिक निर्मळ व्हावं आणि ईश्वराशी नातं अधिक दृढ व्हावं, या भावनेने ही साधना सुरू करा. लक्षात ठेवा, सूर्य रोज उगवतो,
तो कोणताही भेदभाव करत नाही. त्याचा प्रकाश प्रत्येकावर सारखाच असतो. आपणही आपल्या आयुष्यात ज्ञान, प्रेम, सेवा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवू शकतो. तर त्यापेक्षा मोठी उपासना दुसरी कोणतीच नाही. चला, आज आपण सर्वजण एक छोटासा संकल्प करूया. रोज काही क्षण ईश्वराचं स्मरण करूया. आई वडिलांचा आदर करूया. गरजूंना शक्य तितकी मदत करूया. रागापेक्षा प्रेमाची निवड करूया आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करूया. स्वामी समर्थ महाराज आणि सूर्यनारायण यांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, आनंद, धैर्य, सद्बुद्धी आणि सकारात्मकता नांदो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.